नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहासातील प्रकरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे धार्मिक समन्वय. धार्मिक समन्वयाचे पहिले 2 भाग आपण अभ्यासलेले आहेत आणि यानंतर आज आपण तिसरा भाग अभ्यासणार आहोत. आणि तिसरा भाग अभ्यासण्या अगोदर आपण काय करूया, पहिल्या 2 भागांमध्ये काय काय झालेलं आहे किंवा त्याची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊया. आपण पाहिलं की भारताच्या वायव्येकडून अनेक राष्ट्रांनी आक्रमण केले आणि आपला विस्तार आहे किंवा आपला साम्राज्यवाद जो आहे तो पसरवण्याचं काम भारतामध्ये केलेलं आहे. आणि त्याच कालखंडामध्ये आपल्याला म्हणजे मध्यकालीन कालखंडामध्ये आपल्याला समजलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे की उत्तरेकडे निजामाचं साम्राज्य तयार झालं, तर दक्षिणेकडे त्याच कालखंडामध्ये विजयनगर आणि बहमनीचं साम्राज्य तयार झालेलं होतं. आणि याच वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धर्म सुद्धा भारतामध्ये आलेले होते आणि त्यांचा प्रचार प्रसार ह्या वेगवेगळ्या माध्यमातून चालू होता. आणि यामध्ये सर्वसामान्यतः जी जनता आहे या जनतेला भरडलं जात होतं, जनता भरडली जात होती. परंतु त्याच कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे संत जे आहेत हे संत नव्याने उभरून आले. उभरून आले म्हणजे नवीन संत या प्रांतामध्ये समोर आले. आणि आपण पाहिलं की त्यांनी काय केलेलं आहे, भाषेचा आणि संस्कृतीचा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय तयार केलेलं आहे. तर त्यांनी जो आहे तो भक्ती मार्ग या ठिकाणी सुरू केलेला होता. आणि भक्ती मार्गाचं एक लक्ष त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेलं होतं आणि ते कोणतं होतं, धार्मिक समन्वय घडवून आणायचं. आणि या भक्ती म्हणजे हा जो भक्ती मार्ग आहे, या भक्ती मार्गावर विशेष बल देण्याचं कारण जे आहे, त्या कालखंडामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आडंबर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुरीती सुरू झालेल्या होत्या. आणि ह्या कुरीतीमुळे सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे किंवा सर्वसामान्यांमध्ये आणि ह्या कुरीतींमुळे सर्वसामान्य आणि वरिष्ठ अशा प्रकारच्या 2 दुफळी निर्माण झाल्या होत्या. आणि त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींची त्या ठिकाणी तेथे कुचंबना होऊ लागलेली होती. आणि म्हणून एक नवीन क्रांती घडून हा भक्ती मार्ग जो आहे या भक्ती मार्गाकडे पाहिलं जाऊ लागलं. पुढे वेगवेगळ्या धर्मामध्ये, हिंदूमध्ये असेल किंवा मुस्लिमांमध्ये असेल, या ठिकाणी सुधारणा करणं म्हणजे त्या धर्मामध्ये हे जे आडंबर आहेत किंवा कुरीती आहेत यांना दूर करून सुधारणा करणं गरजेचं होऊ लागलं. आणि ह्या सुधारणा करण्यासाठी सुफी संप्रदाय हा जो आहे हा मुस्लिमांचा संप्रदाय आहे किंवा त्याला सुफी संप्रदाय असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर भक्ती जी आहे ही भक्ती चळवळ हे जे आहे हे हिंदू धर्माची चळवळ आहे. ओके, तर सुधारणा ज्या आहेत ह्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी सुरू झाले. त्यातून अनेक संत मंडळी पुढे आले. परंतु याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं की बौद्ध आणि जैन धर्म याच्या म्हणजे हा जो मध्यकालीन भारत आहे, मध्यकालीन भारताच्या अगोदर मूळतः हा जैन आणि बौद्ध धर्म या दोन धर्माचा प्रचार हा मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता. आणि त्याच कालखंडामध्ये हिंदूची जी संख्या आहे ती आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. परंतु ज्यावेळेस भक्ती मार्ग हा समोर आला, म्हणजे भक्ती मार्गाची जी सुरुवात आहे ही इसवी सन 7व्या ते 8व्या शतकामध्ये सुरू झालेली होती. आणि त्याच कालखंडामध्ये जी सुधारणा आहे यामुळे बहुतांशी लोकांनी जैन आणि बौद्ध धर्म यांच्यापासून दूर जाऊन पुन्हा हिंदू धर्मामध्ये आले. आणि हा जो भक्ती मार्ग आहे हा भक्ती मार्ग या ठिकाणी स्वीकारला. आणि विशेष करून 15व्या ते 16व्या शतकापर्यंत 15व्या 16व्या 17व्या शतकापर्यंत जो कालखंड आहे हा कालखंड या धार्मिक चळवळीचा किंवा भक्ती चळवळीचा एक चांगला विशेष जो आहे तो भाग समजला जातो. यानंतर धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे धारण करून घेणे, म्हणजे मानवाचा एक विशेष गुण असतो. आणि सर्वसाधारण या स्वभावामध्ये विशेष एखाद्या गोष्टीला अवलंब करणे किंवा धारण करून घेणे याला धर्म असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक धर्माचे आपले एक विशेष अशा प्रकारचे लक्ष्य आहेत किंवा विशेष प्रकारचे उद्देश आहेत. ज्या पद्धतीने बौद्ध धर्माचा जो विशेष त्यांचं लक्ष आहे
ते निर्वाण प्राप्त करणे असं आहे. तसंच हिंदूचं सुद्धा एक लक्ष्य आहे आणि ते म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे. आणि ह्या मोक्ष प्राप्तीचे एकूण 3 गुण किंवा 3 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला आहे कर्म करणे, दुसरा आहे ज्ञान मिळवणे आणि तिसरा आहे भक्ती मार्ग. तर यामध्ये भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग मानलेला आहे आणि या संदर्भातला उल्लेख हा गीतेमध्ये सुद्धा केलेला आहे. तर भक्ती मार्गामध्ये भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे आराधना करणे, त्यानंतर समर्पण भावना जी आहे ती त्या ठिकाणी भक्तीमध्ये असते आणि देवाची प्रार्थना करणे. अशा प्रकारे जे भक्तीचे आपल्याला थोडक्यामध्ये व्याख्या इथे करता येईल. भक्ती मार्गामध्ये पुढे 2 जे आहेत ते गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतील किंवा त्याचे 2 मार्ग आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे सगुण भक्ती आणि दुसरी आहे निर्गुण भक्ती. तर या संदर्भातला अभ्यास जो आहे तो आपण क्रमाक्रमाने पुढे करणारच आहोत. परंतु ही आपली पार्श्वभूमी जी आहे ती एकदा तुम्हाला मी समजून सांगितलेले आहेत. आणि यासाठी कोणकोणते साधू संत समोर आले आणि साधू संतांनी कशा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केला हे आपण मागील 2 तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. आणि या 2 ह्या तासानंतर आता तिसऱ्या आणि शेवटच्या तासामध्ये आपल्याला गुरु नानकांबद्दल माहिती पाहायची आहे, म्हणजे शीख धर्माबद्दल माहिती पाहायची आहे. तर या ठिकाणी गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि यांनी त्यांच्या कालखंडामध्ये अतिशय समाजामध्ये समन्वय घडवण्यासाठी भयंकर अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि याचा लेखाजोखा म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की हिंदू आणि मुस्लिम यांच्या तीर्थक्षेत्राला बहुतांशी तीर्थक्षेत्राला जाऊन भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये धर्मप्रसार पण आहे आणि धार्मिक समन्वय साधण्याची त्यांची पराकाष्ठा सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते की एवढं त्यांनी सर्व यासाठी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ते जे मुस्लिमांचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे की त्याला मक्का असं म्हटलं जातं. मक्क्याला सुद्धा हे संत गुरु नानक जे आहे ते जाऊन आलेले आहेत. यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, हिंदू असो, मुस्लिम असो किंवा शीख धर्म असो, कोणत्याही धर्मामध्ये जरी अध्ययन केलं, अभ्यास केला तरी सर्वांची मूल तत्व जी आहेत हे समान आहेत. त्यामुळे त्यांनी हा विशेष गोष्ट त्या ठिकाणी मांडलेली आहे की सगळीकडे भक्तिभाव जो आहे तो समान पद्धतीने पसरलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अनेक ज्या वाङ्मय आहेत किंवा रचना आहेत याच्यामध्ये शुद्ध आचरणाबद्दल अनेक गोष्टी किंवा अनेक महत्व जे आहेत त्यांनी पटवून देण्याचं काम येथे केलेलं आहे. शुद्ध आचरण हे त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे. पुढे लोकांना त्यांचे जे उपदेश होते हे उपदेश अतिशय चांगल्या पद्धतीने समजत होते आणि आवडत होते आणि लोक त्या गुरु नानकांच्या त्यांच्या विचारांनी अतिशय प्रभावित होत होते. आणि ह्या उपदेशाने प्रभावित झाल्यामुळे गुरु नानकांचे अनेक अनुयायी होऊ लागले आणि ह्या गुरु नानकांच्या अनुयायांनाच शिष्य असं म्हटलेलं आहे. आणि ह्या शिष्य नावावरूनच पुढे शीख अशा प्रकारचं धर्माची स्थापना झालेली आहे. पूर्वी तो संप्रदायाच्या स्वरूपामध्ये होता आणि नंतर धर्म स्वरूपामध्ये तो आपल्याला दिसून येतो आहे. या ठिकाणी शीख म्हणजेच काय, शिष्य. मग पुढे ग्रंथ निर्मिती झाली, वाङ्मय निर्मिती झाली आणि त्यांच्या धर्मातला जो प्रमुख ग्रंथ म्हणून ओळखला जातो गुरु ग्रंथ साहेब. ह्या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये गुरु नानक, संत गुरु नानक, त्यानंतर संत कबीर आणि संत नामदेव यांच्या ज्या रचना आहेत ह्या रचना समावेशित करण्यात आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचा हा गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा प्रमुख ग्रंथ झालेला आहे. मग यांच्या गुरु संदर्भात आपण माहिती पाहूया. तर एकूण गुरु नानकांपासून तर गुरु गोविंद सिंग यांच्यापर्यंत 10 गुरु होऊन गेलेले आहेत. आणि 10वे गुरु कोण आहेत? गुरु गोविंद सिंग. मात्र गुरु गोविंद सिंग यांनी 11वा जो गुरु आहे हा 11वा गुरु त्यांच्या मुख्य ग्रंथाला म्हणजे गुरु ग्रंथ साहिब यांना बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे शीख धर्मामध्ये एकूण 11 गुरु आहेत.
यामधले शेवटचे गुरु जे आहेत ते आहेत गुरु गोविंद सिंग, हे 10वे आहेत आणि पहिले आहे गुरु नानक, आणि त्यानंतर 11वे गुरु जे आहेत गुरु ग्रंथ साहिब म्हणून ओळखले जातात. इथपर्यंत या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण पाहिलेली आहे. यानंतर सुफी पंथाकडे येऊया. सुफी पंथ हा एक इस्लामिक पंथ आहे आणि ह्या इस्लामिक पंथामध्ये सुद्धा ईश्वर प्रेम आणि भक्ती यांच्यामध्ये म्हणजे ईश्वर हा प्रेममय आणि भक्तिमय असला पाहिजे किंवा आहे असं त्यांची मान्यता होती. या सुफी पंथांनी ही गोष्ट लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला होता की अशा वैमनस्याने किंवा कट्टरपंथाने किंवा इतर मार्गाने आपल्याला देव मिळणार नाही, तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. याशिवाय देव हा प्रेममय आहे, म्हणजेच तुम्ही भूतदया किंवा प्राणी मात्रावर दया करा, प्राणी मात्रांवर प्रेम करा आणि भक्ती मार्गाचा अवलंब करा, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुफी पंथामध्ये शिकवल्या जाऊ लागल्या. यानंतर सुफी पंथामध्ये काही संदेश, काही प्रमुख अशा प्रकारच्या शिकवणी देण्यात आलेल्या आहेत. तर पाहूया कोणकोणत्या शिकवणी आहेत. एक आहे प्राणीमात्रांवर प्रेम करणे, यानंतर देवाचं चिंतन करणे आणि साधेपणाचं आपलं राहणीमान ठेवणे, अशा प्रकारच्या काही महत्वाच्या ज्या शिकवणी आहेत ह्या शिकवणी या भक्ती मार्गामध्ये सुफी पंथांच्या साधूंनी दिलेल्या आहेत. यानंतर पुढे जे त्यांचे प्रमुख संत होऊन गेलेले आहेत त्या संतांची नावे पाहूया. एक आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ता आणि दुसरे आहेत शेख निजामुद्दीन अवलिया. कोण आहेत? शेख निजामुद्दीन अवलिया. अशा प्रकारचे त्यांचे 2 प्रमुख संत होऊन गेलेले आहेत. या संतांनी सामाजिक ऐक्य घडवून आणण्यासाठी आणि सामाजिक समन्वय घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी अनेक उपदेश सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी वाङ्मयाची निर्मिती त्यांनी केलेली आहे, जेणेकरून हिंदू मुस्लिम ऐक्य या भारतामध्ये कायमस्वरूपी नांदेल आणि राहील. परंतु म्हणता येणार नाही. परंतु याच्यानंतर आता आपल्याला पुढे अजून पाहायचं आहे की अनेक संगीतामध्ये आपण पाहतो, भारतीय संगीतामध्ये मुस्लिम संगीत आणि हिंदू संगीत यांच्यामध्ये आपल्याला अंतर पाहायला मिळतं. तर या ठिकाणी सुफी संगीत नावाचा एक जो प्रकार आहे याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकत्रकरणातून या सुफी संगीताची निर्मिती झालेली आहे आणि यामुळे ऐक्यकरणासाठी याचा फार मोठा मोलाचा वाटा जो आहे संगीताचा मानला जातो. तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपण गुरु नानक आणि सुफी साधू यांच्याबद्दलची माहिती आपण इथे थोडक्यामध्ये पाहिलेली आहे. आणि आता आपण शेवटी जाऊया काही विशेष वैशिष्ट्यांकडे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेने या भक्ती मार्गाचा अवलंब कशा पद्धतीने केला आणि त्याच्यातून मोक्ष मिळवणं हे किती सोपं आहे हे लोकांना कशा पद्धतीने पटलं हे आपल्याला शेवटच्या मुद्द्यावरून किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांवरून लक्षात येईल. तर परत एकदा या वैशिष्ट्यांकडे जाऊया. पहिला आहे संतांनी सांगितलेले मार्ग हे आचरणासाठी अतिशय सोपे होते. सर्वसामान्य माणसांना काय पाहिजे? सोपे मार्ग पाहिजे. अवघड मार्गाने ते जाऊ शकत नाही. ते कर्मकांड करणं सुद्धा त्यांच्यासाठी अवघड आहे आणि शिवाय ज्ञान प्राप्ती सुद्धा त्यावेळेस अवघड होती, कारण त्यावेळेस त्यांना अक्षर ओळख नव्हती. पुढे दुसरं, स्त्री आणि पुरुष हे ह्या भक्ती सोपा मार्ग असल्यामुळे स्त्री आणि पुरुष हे सर्वजण काय होले या भक्ती मार्गामध्ये स्वतःहून सहभागी व्हायला लागलेले आहेत किंवा सहभागी होऊ लागले. काय कारण आहे? कारण हा भक्ती मार्ग जो आहे तो संतांच्या मार्गाने एकदम सोपा होता किंवा मार्गदर्शनाने सोपा होता. यानंतर संतांची जी भाषा होती, संतांची भाषा कोणती वापरलेली होती? त्यांनी लोकभाषा, म्हणजे या ठिकाणी संस्कृत भाषेचा वापर झालेला नाहीये आणि लोकभाषा असल्यामुळे ती सर्वसामान्यांच्या पल्ल्यामध्ये पडत होती किंवा सर्वसामान्यांना ती समजली जात होती आणि म्हणून सर्वसामान्य जे संतांचे विचार आहेत ह्या सर्वसामान्य संतांच्या विचाराला लोकांनी अंगीकारलं आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्व बहुतांश लोकांनी भक्ती मार्ग स्वीकारणं योग्य मानलं. यानंतर
संस्कृतीची जडणघडणही झाली. यामुळे लोकांवर चांगले संस्कार झाले आणि ज्या कुरीती होत्या किंवा आडंबनं होती किंवा चुकीच्या पद्धती होत्या, लोकांमध्ये क्रूरता होती, ही नाहीशी झाली आणि त्यांच्यामध्ये भूतदया आणि करुणा अशा प्रकारचे गुण जे आहेत ते म्हणजे त्यांच्यामध्ये आले आणि संस्कृतीची चांगल्या पद्धतीने जडणघडण होण्यासाठी मदत झालेली आहे. यानंतर विचार सर्वसामान्यांना अधिक जवळचे वाटले. म्हणजे ते ज्या अर्थी त्यांच्या भाषेमध्ये आहेत, भक्ती मार्ग हा सोपा मार्ग आहे आणि मोक्षाचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे तर परमेश्वराची भक्ती करणे, आणि हा मार्ग सर्वसामान्याला अतिशय योग्य वाटला, सोपा वाटला आणि म्हणून सर्वसामान्यांनी हा भक्त मार्ग अतिशय चांगल्या पद्धतीने अवलंबला आणि स्वीकारला. आणि या सर्व ठिकाणी भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. कशासाठी? धार्मिक समन्वयासाठी. धार्मिक समन्वय घडून येण्यासाठी सर्वाधिक जो वाटा कुणाचा असेल तर हा भक्ती मार्गाचा आहे. तर आतापर्यंत आपण भक्ती मार्ग किंवा भक्ती चळवळ पाहिलेली आहे. भक्ती चळवळीमध्ये सहभागी होणाऱ्या संतांची माहिती पाहिलेली आहे आणि भक्ती मार्ग हा 8व्या शतका 7व्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत कशा पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे आणि तो मार्ग लोकांनी का स्वीकारला याबद्दलचे सर्व वैशिष्ट्ये आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी प्रकरण पूर्ण झालेले आहेत. या संदर्भामध्ये काही शंका कुशंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर लिखित स्वरूपामध्ये पाठवा आणि या प्रकरणाचे जे प्रश्नोत्तर आहेत ते प्रश्नोत्तर लिहून पूर्ण करा.